जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 17 फेब्रुवारी इसवी सन 1679 युवराज शंभूराजे दिलेरखानाच्या छावणीत। शिवाजीराजे कित्येक कामांबद्दल शंभूराजेंशी त्रासून कंटाळले होते। त्यामुळे शंभूराजेंबद्दल महाराजांच्या मनात फारच वाकडेपणा येऊन शिवाजीराजे अत्यंत त्रासले होते। शिवाजीराजांनी मनात आणले की शंभूराजेस हर एक बहाण्याने पकडून जीवे मारावे किंवा कैद करावे। शंभूराजेंनी शिवाजीराजांचा इरादा ओळखला व दिलेरखानाकडे जाण्याचा निश्चय केला। दिलेरखानाला पत्र दिले व दिलेरखानाला मिळण्यास निघाले। 17 फेब्रुवारीला सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या अधिकाऱ्यांना कळवितात, दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी त्यांच्यावर शिवाजीराजेंवर मोठा विजय मिळवला आहे। सर्वात त्यांची मनशांती अगदी ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी त्यांच्यावर नाखुश होऊन बादशाही सरदार दिलेरखान याच्याकडे निघून गेले। 17 फेब्रुवारी इसवी सन 1683 शहजादा अकबराविषयीची अखबारातून नोंद। नादान अकबराने बंडखोराने आपल्या अधिकारात नवीन 2000 स्वार व 2000 पायदळ चाकरीत ठेवले होते। त्यांचा पगार छत्रपती संभाजी महाराज देत असत। छत्रपती संभाजी महाराजांनी एक पोवळ्याची माळ व एक हत्ती नादान अकबरास बंडखोरास भेट म्हणून दिला होता, परंतु नादान अकबराने बंडखोराने एका वेश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेवले व तिला माळ वगैरे भेट म्हणून आणलेले 30 बक्षीस दिले। ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली। नादान अकबरास बंडखोरास निरोप पाठवला की मी माळ वगैरे तुझ्यासाठी भेट दिली होती। नादान अकबराने उत्तर पाठविले की आम्ही बादशाह आहोत, मनास येईस ते करू। नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी निरोप पाठविला की तुझ्याकडील वस्तू मजकडे पाठवावी। त्यामुळे नादान अकबर लाचार झाला। त्याने डेरा जाळून टाकला व फकीर बनून फिरंग्यांच्या मुलखात निघाला होता। छत्रपती संभाजी महाराजांनी फिरंग्यांनाही लिहिले की नादान अकबर बंडखोरास जाऊ देऊ नये, तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले नाही। त्यामुळे नादान अकबर बंडखोर परत येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखात राहत होता। तेथे राहत आहे म्हणून बादशाह गप्प बसला। 17 फेब्रुवारी इसवी सन 1683 विरजाईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद। छत्रपती संभाजी महाराजांचे वकील येसाजी गंभीर इकडे आले असून ते माझ्याशी तहाची बोलणी करीत आहेत, पण राजांनी त्यांना व शिष्टमंडळास तहावर सही करण्याचे अधिकार दिले नाही। राजांचे हे वेळकाढूपणाचे धोरण योग्य नाही। औरंगजेबाचे प्रचंड सैन्य आणि आरमार आपणावर चालून येत आहे। आम्ही त्या सैन्यास आणि आरमारास आमच्या राज्यातून वाट दिली आहे। मोगलांशी आमचा तह होण्यापूर्वी तुमचा तह होणे गरजेचे आहे। 17 फेब्रुवारी सन 1689 छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बादशहाच्या दरबारात उभे करण्यात आले। ईश्वरदास म्हणतो की बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलास खान व हमीदुद्दीन खान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहासमोर यत्किंचितही मान झुलविली नाही। बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहिले। आपल्याला गेली 8 वर्षे भुंड्या डोक्याने किमान न घालता रानोमाळ सह्याद्रीच्या डोंगर रांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा? छत्रपती संभाजी महाराज कशातच बधत नाही हे पाहून किमान छत्रपती संभाजी महाराजांनी पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळीने बाहेर काढले होते। 17 फेब्रुवारी 1738 पोर्तुगीजांनी धारावी जिंकला। 15 फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रू द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे 300 ग्रेनेडियन आणि 1440 एकदेशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली। पारसिककडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक 17 फेब्रुवारी सन 1738 रोजी धारावीवर आदळले। तुफान रणकंदन झाले। मराठ्यांनी नाईक मंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली। ठाण्याहून येऊन खंडोजी मानकर यांच्या सैन्याने निकराचा लढा दिला, परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली। यावेळी मराठ्यांची 500-700 माणसे मेली, 500 कैद झाली। पोर्तुगीजांकडील 12 सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले अशी नोंद आहे। 17 फेब्रुवारी 1739 मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली। चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला।
मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. 17 फेब्रुवारी सन 1764 निजामाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर माधवरावांनी दिनांक 18 सप्टेंबर 1763 या दिवशी पुण्याच्या पुनर्भरणीसाठी कामाला सुरुवात केली. अनेक पेठांची पुनर्रचना करून नवीन पेठा वसवण्यास जागा दिली. निजामाच्या स्वारीत ज्या लोकांनी घरांचे नुकसान झाले होते त्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात आली. एकूणच राक्षस भुवनाच्या लढाईनंतर माधवराव साहेबांची हुशारी, मुत्सद्देगिरी आणि कर्तव्य तत्परता नुसती पुण्यालाच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानालाच दिसून येऊ लागली. दिनांक 17 फेब्रुवारी 1764 या दिवशी माधवराव पेशवे मोहिमेवर निघाले. पानिपत, उदगीरच्या सुमारासच म्हैसूर संस्थानात हैदर अलीचा उगम झाला होता. त्याच्या उपद्व्यापांना लगाम घालण्यासाठी पेशवे दक्षिणेत निघाले. याआधी 1762 मध्ये माधवरावांनी धारवाडवर स्वारी केली होती. आत्ताच्या स्वारीत गगद, उंबळी, कुंदगोळ इत्यादी ठाणी जिंकून माधवरावांनी तुंगभद्रेच्या उत्तर तीरांपर्यंत मुलुख जिंकला. याला प्रतिकार करण्यासाठी आलेल्या हैदर माधवरावांनी धारवाड आणि सावनूरच्या लढाईत सपशेल हरवले. शेवटी कर्नूलच्या जवळ असलेला अनंतपूर येथे पेशवे आणि हैदर अली यांचा तह झाला. या तहानुसार हैदर अलीने पेशव्यांना 32 लाख रुपये रोख खंडणी दाखल दिले. जून सन 1765 मध्ये माधवराव पेशवे कर्नाटकाच्या स्वारीवरून पुण्यात परतले.